लोहार जो समाज आहे या समाजाची उत्पत्ती कुठून झाली? विश्वकर्मा कुलोह जातस्य गर्भस्य ब्राह्मण, याचा अर्थ असा आहे, विश्वकर्मा समाज आहे तो गर्भापासूनच ब्राह्मणचा दर्जा आहे त्याला. लोहार समाजाने 5 ज्या शब्द आहेत त्या कशामुळे घेतल्या होत्या, त्याचं कारण काय नाही? भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1955 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोहार समाजाला चित्तोडगड किल्ल्यावरती आमंत्रित केलं. लोहार समाजाला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आमंत्रित करून आव्हान केलं की तुम्ही आता तुमच्या शब्दा तोडा, आपला देश स्वतंत्र झालेला आहे. समाजाने महाराणा प्रताप यांच्यासाठी आणि देशासाठी स्वाभिमान राखला. की लक्ष्मण हाके यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं मी कुठेतरी ऐकलं होतं की विरोध हा विचारांचा असावा, व्यक्तिगत नसावा. ते त्यांची लढाई लढत आहेत, त्यांना देखील शुभेच्छाच. याच्या आधी पण भरपूर संस्था तुमच्या समाजासाठी काम करत होत्या, आताही आहेत. मग आपण एक नवीन संस्था काढावी अशी संकल्पना का डोक्यामध्ये आली? स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत लोहार समाजाने गव्हर्नमेंटकडे, शासनाकडे नुसतं आशेच्या नजरेनेच बघितलेले. त्याचा काय परिणाम झाला ते आपल्या समोर आहे. आता समाज ज्या स्थितीला आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? सध्या समाजाची परिस्थितीचं मूळ कारण याला जबाबदार गव्हर्नमेंट सुद्धा आहे. लोहार समाजाने चांगले युद्धासाठी हत्यारे बनवले. लोहार समाज जो आहे तो शस्त्रास्त्र चालू सुद्धा होता आणि त्याच्या बळावरती त्यांनी राज्य सुद्धा 1955 ला महाराणी दिदा यांनी पाया रचला. 150 वर्षात इंग्रजांना आपण पळवून लावलं. 300-350 वर्ष एखादं साम्राज्य टिकून राहते, याचा अर्थ काही ना काहीतरी. रणरणत्या उन्हात आणि धगधगत्या भट्टीत जेव्हा मनगटाच्या जोरावरती एक शस्त्र निर्माण होतं ना, ते फक्त एक शस्त्र निर्माण होत नाही, तर त्या शस्त्राने एक इतिहास घडवला जातो. आणि असाच इतिहास घडवणारा एक समाज, त्या समाजाचं नाव होतं लोहार समाज. त्या समाजाने या मातीसाठी भरपूर योगदान दिलं. पण जसं विज्ञान पुढे गेलं, तंत्रज्ञान पुढे गेलं, तसं तसं हा समाज मागे पडत चालला. आणि या समाजाची एक तळमळ घेऊन, एक आत्मीयता घेऊन आज तुमच्यासमोर आपण एक पॉडकास्ट घेऊन येतोय. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. आमचे मित्र सुबोध घोडके यांचं तर सर्वप्रथम आमच्या सर्व टीमच्या वतीने आणि आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. मला या ठिकाणी तुम्ही आमंत्रित केलं. खरं तर सीताराम बाबाचे आशीर्वादच आहेत की एक लोहार समाजाला व्यासपीठ मिळत आहे तुमच्या माध्यमातून. तर दादा, जास्त वेळ न घालवता आपण सरळ पॉडकास्टला सुरुवात करूयात. तर मला असं सांगा की या लोहार जो समाज आहे या समाजाची उत्पत्ती कुठून झाली? लोहार समाजाच्या उत्पत्तीबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की लोहार समाजाने एक मानव जातीला कायम एक मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे. म्हणजे ज्या वेळेपासून मानवाने शेती चालू केली, शेती, तर त्या काळापासूनच त्याच मानवातील काही समाज हा शेतीची अवजारे बनवायला चालू झाला. मग त्यातूनच आपण त्यावेळेसची अवजारे जसं की खुरपा असेल, कुदळ असेल, मग अशा पद्धतीची अवजारे त्या ठिकाणी तयार झाली. तोच एक आपण त्याला पण एक लोहार समाज म्हणू शकतो. बरोबर. लोखंडी काम करणारा. लोहार समाजाची उत्पत्ती जर आपण बघायला गेलं तर मग त्याचा अथर्ववेदात उल्लेख येतो. मग अथर्ववेदामध्ये लोहार समाजाला विश्वकर्मा पांचाळ ब्राह्मण म्हणून असा उल्लेख आहे. विश्वकर्मा पांचाळ ब्राह्मण. त्याच्यानंतर जर बघायला गेलं, लोहार समाज हा ब्राह्मणाची का उपमा दिली असेल बरं? लोहार समाज तर सध्याच्या वर्णव्यवस्थेत क्षत्रिय येतो, मग त्यावेळेस ब्राह्मण का? म्हणजे जर वेदांचं जर म्हणलं तर आपण एक संस्कृत श्लोक येतो लोहार समाजाचा की विश्वकर्मा कुलोह जातस्य गर्भस्य ब्राह्मण. आता मी जर चुकीचा नसेल तर याचा अर्थ असा आहे की विश्वकर्माचे जे लोक आहेत, विश्वकर्मा समाज आहे तो गर्भापासूनच ब्राह्मणचा दर्जा आहे त्याला. असं वेदांमध्ये आहे लोहार समाजाचं. अजून आपण उत्पत्तीबद्दल जर इतिहास बघितला लोहार समाजाचा तर महाराज परीक्षित यांचा इतिहासामध्ये नाव येतं की त्यांचा पुत्र जन्मजेय त्यांनी सर्पेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. आणि त्यावेळेसचा जो पांचाळ समाज होता, विश्वकर्मा समाज होता, तो कर्मकांड देखील करत होता. यावरून आपल्याला ते कळणार, या इतिहासावरून आपल्याला ते कळतं. मग ते सर्पेष्टी यज्ञ करायचा ठरल्यानंतर लोहार समाजाने किंवा पांचाळ समाजाने त्या यज्ञाला विरोध केला.
त्याचं कारण असं की ज्या यज्ञामध्ये जीवहत्या होते ते आम्ही करणार नाही, ओके. असं त्या ठिकाणी एक पांचाळ ब्राह्मणांनी त्यावेळेस सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग समाजाने कर्मकांड ते सोडूनच दिलं. ओके. असं आपल्याला लोहार समाजाची उत्पत्ती, जे ब्राह्मणापासून ते क्षत्रियापर्यंत कसे गेले ते आपल्याला उत्पत्ती जर अभ्यास केला तर आपल्याला ते कळतं. तर बोलताना तुम्ही विश्वकर्मांचं नाव घेताय बऱ्याच वेळा, तर हा समाज जो आहे आपला, हा विश्वकर्मांची पूजा का करतो? भगवान विश्वकर्मा यांची फक्त लोहार समाजच किंवा पांचाळ समाजच पूजा नाही करत. विश्वकर्माची संपूर्ण हिंदू धर्मात पूजा होती. अच्छा. विश्वकर्मा हे देवतांचे आर्किटेक्ट म्हणून ओळखले जातात. बरोबर, नक्कीच. म्हणजे जर विश्वकर्मांची आपण मूर्ती जर बघितली हो, हो. तर त्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत, टूल्स आहेत. आणि मग ते इथे पौराणिक कथांमध्ये जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की द्वारका असेल, इंद्रपुरी असेल, किंवा रावणाची लंका असेल, बरोबर, किंवा इतर देवी देवतांचे जे शस्त्रास्त्र होते, दैवी शस्त्रास्त्र, त्याची निर्मिती जर कोणी केली असेल तर ती भगवान विश्वकर्माने केली असं हिंदू धर्मात सांगतात. नक्कीच. किंवा सुदर्शन चक्र असेल, भगवान शिवचं त्रिशूळ असेल, याची रचना जी आहे ती पौराणिक कथामध्ये भगवान विश्वकर्मा यांच्या सोबत जोडली जाते. जर तुम्ही म्हणला की लोहार समाज का पूजा करतो तर याचं कारणच असे की लोहार समाज पण हा एक कलेचा समाज आहे, किंवा नक्कीच समाजामध्ये एक कला प्रदर्शित करणं किंवा कला दाखवणं हे लोहार समाजाचं पहिल्यापासूनच आलेलं आहे. त्यामुळं पांचाळ जो समाज आहे तो विश्वकर्मा यांची पूजा जास्त प्रमाणात करतो असं आपल्याला पाहायला मिळतं. तर बोलताना तुम्ही उल्लेख करताय की पांचाळ जो समाज आहे, किंवा म्हणजे हिंदू धर्मात खरं तर आपण 33 कोटी देवतांची पूजा करतो हे जरी असेल, पण प्रामुख्याने जे विश्वकर्मा जे आपण म्हणतो विश्वकर्मा देवता यांची जे पांचाळ समाज आहे, म्हणजे जे 5 समाज आहेत हे जास्त प्रामुख्याने पूजा करतात, हे तेवढंच खरं आहे. आता हे पांचाळ म्हणजे नक्की काय? नक्कीच खूप चांगला प्रश्न आहे. कारण काही लोकांना असा भ्रम होतो की महाभारतातलं जे पांचाळ राज्य होतं तर तिथून आलेले लोक किंवा त्या संबंधीचे लोक म्हणजे पांचाळ असं लोकांना काही वाटतं. पण मी तुमच्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की असं काही नाही. पांचाळ हा समाज हे 5 जातींचा मिळून बनलेला समाज आहे. तर त्या 5 जाती कोणत्या? लोहार असेल, सुतार असेल, तांबट असेल, सोनार असेल आणि शिल्पकार असेल. तर आता प्रामुख्याने लोहार समाज आहे तो लोखंडी काम करतो. वेगवेगळे हत्यारं बनवणे असेल किंवा शेतीसाठी अवजारे बनवणे असेल. सुतार असेल ते लाकडी काम करतात. मग त्या लाकडांमध्ये लाकडी घर बनायचे पहिले, किंवा लाकडाची खेळणी बनायची. सोनार आहे ते सोन्याची आभूषणं बनवतात. तांब्यापासून पहिले भांडी बनवली जात होती. नंतर शिल्पकार हा समाज मुख्यतः जे आपल्याला मंदिरामध्ये कोरीव काम दिसतं दगडावरती, तर तो कोरीव काम करणारा म्हणजे शिल्पकार समाज आहे. मग हे 5ही जे समाज आहेत हे काहीतरी रॉ मटेरियल पासून काहीतरी नवनिर्माण त्या ठिकाणी करतात. आणि एक नवनिर्माणाचा एक त्यांचा बेस आहे. म्हणून या 5 जाती ज्या आहेत त्या भगवान विश्वकर्माची आराधना करतात. आता तुम्ही ऑब्झर्व केला असेल की जे सिंगिंग करतात ते सरस्वतीची आराधना करतात, किंवा ज्यांना बोलण्याचं जास्त आहे मीडियावाले ते सरस्वतीची आराधना करतात. जे बिझनेसवाले आहेत ते मुख्यतः लक्ष्मीची आराधना करतात. तसं जे कारागीर लोक आहेत ते ऑब्व्हियसली विश्वकर्माचीच आराधना करतात. असं त्यामागचं रिझन आहे. लोहार समाजाने चांगले शस्त्रास्त्र बनवले, चांगले युद्धासाठी हत्यारं बनवले, पण असं मी एका ठिकाणी ऐकलंय की म्हणजे लोहार समाज जो आहे तो शस्त्रास्त्र चालवसुद्धा होता आणि त्याच्या बळावरती त्यांनी राज्यसुद्धा चालवलं होतं काही दिवस. नक्की. तो काय इतिहास आहे? तो इतिहास असा आहे की काश्मीरी लोहार राजवंश आज सोशल मीडिया इंटरनेटवरती ते आहे. काश्मीर लोहार राजवंश याची बेस जो आहे तो साधारणतः 955 इसवी सन 955ला महाराणी दिदा यांनी पाया रचला. आणि त्याच्यानंतर 955 ते 1003ला त्यांचा मृत्यू
झाला दुर्दैवानं. त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांनी त्यांचा पुतण्या महाराजा संग्रामराजला त्यांनी उत्तराधिकारी घोषित केलं. ओके. संग्रामराज हे मुख्यतः लोहार साम्राज्याचे स्थापनकर्ते म्हणून ओळखले जातात. संग्रामराज यांनी लोहार समाजाला एक ओळखच नाही तर कट्टर हिंदुत्ववादी आणि एक कठोर शासनकर्ता, कठोर इन द सेन्स की निगेटिव्ह सेन्समध्ये नाही तर पॉझिटिव्हमध्ये, कारण त्यांनी काश्मीरी शैविझम आसन त्याला एक मोठी चालना दिली. जो परकीय आक्रमणकारी मोहम्मद गझनी त्याला भारताच्या बाहेर रोखण्यात त्यांना पूर्णपणे यश आलं. ओके. त्याच्यानंतर त्यांनी कलेला पण वाव दिला. आपण जर काश्मीरमधील आत्ताचं जे काश्मीरी पेंटिंग असो किंवा काश्मीरी साड्या असो किंवा आर्किटेक्ट असो, मग ते जे आत्ता जर आपण बघायला भेटतो तर ते त्या काळातली ती झलक आपल्याला पाहायला मिळते. मग त्याचं योगदान पण आपल्याला तेवढं आहे, तेवढं दिसतं. साधारणतः 1003 ते 1350 पर्यंत काश्मीरमध्ये लोहार साम्राज्य होतं. बघा, ही गर्वाची गोष्ट आहे की लोहार समाज फक्त हत्यारं बनवतच नव्हता, पण त्यांनी हत्यारं चालून देशावरती राज्य देखील केलं. ही गोष्ट सगळ्यांपर्यंत गेली पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. अखिल लोहार समाज विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही एक पुस्तक काढणार आहे बरं, की जे लोहार समाजातील लोकांना ॲटलिस्ट आपला तरी इतिहास माहिती झाला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि ही गौरवाची गोष्ट आहे, त्यामध्ये आपण हे सगळं नमूद करणार आहे. लोहार साम्राज्याची उत्पत्ती कशी झाली किंवा लोहार साम्राज्य कसं चाललं एवढ्या वर्ष, कारण 150 वर्षात इंग्रजांना आपण पळवून लावलं. बरोबर. 300-350 वर्ष एखादं साम्राज्य टिकून राहतं, याचा अर्थ काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. तर या स्वराज्याचा जेव्हा इतिहास येतो तेव्हा आणखी एक लोहार समाजाचं पार्ट पुढे येतं, त्याचं नाव म्हणजे भीमा लोहार. त्यांचा इतिहास काय? बघा, भीमा लोहार हे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातले एक अविभाज्य घटक म्हणून आपण त्यांना बघतो. भीमा लोहार आणि छत्रपती शिवरायांचा संबंध हा स्वराज्यामध्ये जेव्हा अकाल पडलेला होता, म्हणजे शहाजीराजे आपल्या पुण्यात नव्हते, आई जिजाबाई, जिजामाता आणि छत्रपती शिवराय हे पुण्यापुरतं मर्यादित आपलं स्वराज्य होतं. दुष्काळाची परिस्थिती संपूर्ण स्वराज्यामध्ये त्यावेळेस होती. त्यावेळेस एक गरीब लोहार स्वराज्यातून जात असताना त्यांना लांडग्यांनी घेराव घातला. लांडग्यांनी घेराव घातला, त्यांच्या हातामध्ये काही शस्त्र नव्हते. लोहार होते तरी पण त्यांच्याकडे काही शस्त्र नव्हते, कारण गरीब होते. घेराव घातल्यानंतर त्यांनी लांडग्यांच्या टोळीला झुंज दिली, त्यातले 2 लांडगे मारले, बाकीचे पळून गेले. पण त्यांना देखील त्यांच्या अंगावरती घाव झाले. गावकऱ्यांनी त्यांना बघितलं, काय झालं, मग त्यांनी सांगितलं, बाबा लांडग्यांनी माझ्यावरती हल्ला केला, माझ्याकडे एक काठीच होती, मी त्यातले 2 मारले, बाकीचे पळून गेले. मग गाववाले म्हणले, तुम्ही छत्रपती शिवरायांकडे जा, लांडगे मारले, तुम्हाला बक्षीस जरूर मिळणार, फक्त एक गोष्ट करा की जे लांडग्यांचं शेपूट आहे ते कापून तुम्ही न्या. आता विषय कसा आहे की त्या काळामध्ये लांडग्यांनी संपूर्ण स्वराज्यामध्ये कहर केलेला होता. म्हणजे शेती टिकून देत नव्हते. बरोबर. खुलेआम दिवसा वाड्या वस्त्यातून लांडगे फिरायचे. तर छत्रपती शिवरायांनीच फतवा जाहीर केला की जो लांडग्याची शिकार करेन त्याला मी बक्षीस देणार. मग त्या पद्धतीने भीमा लोहार हे छत्रपती शिवरायांकडं गेले. छत्रपती शिवरायांनी त्यांना बघून त्यांचा उपचार केला आणि छत्रपती शिवराय हे त्यावेळेस 12-13 वर्षाचे होते. छत्रपती शिवरायांनी भीमा लोहार यांना तलवार दिली. तलवार हातात घेतलीच भीमा लोहार यांचा चेहरा थोडा डाऊन झाला, असं इतिहासात आहे. शिवराय म्हणले, का भीमा, तुम्हाला तलवार आवडली नाही का? भीमा लोहार म्हणले, तलवार तर ठीक आहे राज, पण या तलवार जरा भेसळ आहे, ह्याला 2-3 वेळेस पाणी द्यावं लागेल. असं बोलल्यावरती छत्रपती शिवरायांनी स्वतःची तलवार भीमा लोहार यांना दिली.
माझी तलवार बघ कशी आहे. तर आता छत्रपती शिवरायांची तलवार पोर्तुगीजांनी भेट म्हणून शिवरायांना दिली होती. सोन्याच्या मुठीची तलवार ती होती. तर भीमा लोहार यांनी हातात ती तलवार घेतली आणि म्हणले तलवार तर ठीक आहे पण मूठ थोडी ढिल्ली आहे. आता राजा केवढ्याही मोठ्या राज्याचा असो किंवा साम्राज्य केवढं असो, त्याच्या दरबारात तो राजाच असतो आणि मान तेवढाच असतो. बरोबर. आता इतर दरबाऱ्यांना वाटलं की बाबा आता शिवाजीराजा चिडणार, पण 12-13 वर्षाच्या शिवाजीराजांची एक पारख म्हणा, माणसं पारख करण्याची क्षमता म्हणा, त्याच्यामुळेच ते राजे घडले, तो भाग दुसरा आहे. पण शिवरायांनी त्यांना राज्याचं किंवा स्वराज्याचं तलवारी बनवशील का असं मागणं केलं आणि तिथून पुढं भीमा लोहार यांनी संपूर्ण स्वराज्याच्या तलवारी लोहारखान्यामध्ये बनवल्या आणि संपूर्ण स्वराज्याला शस्त्रास्त्रांनी संपन्न त्या ठिकाणी केलं. भीमा लोहार आणि छत्रपती शिवरायांची गोष्ट ही लोहार समाजासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि याचा आम्हाला अभिमान देखील वाटतो की असा शूरवीर आणि एकनिष्ठ असा मावळा शिवरायांच्या काळात होता. लोहार समाजाचा ज्यावेळेस इतिहास समोर येतो त्यावेळेस प्रामुख्यानं लोहार समाजाने घेतलेला 5 शपथ हा उल्लेख नक्की होतो. मग ह्या लोहार समाजाने 5 ज्या शपथ आहेत त्या कशामुळे घेतल्या होत्या, त्याचं कारण काय नक्की? लोहार समाजाच्या 5 शपथा या महाराणा प्रताप यांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या शपथांमधून लोहार समाजाची एकनिष्ठता, स्वाभिमान हा संपूर्ण देशाने आणि जगाने बघितला. या 5 शपथांबद्दल बोलायचं झालं तर चित्तोडगडचं युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये दुर्दैवाने महाराणा प्रताप यांचा दुर्दैवी पराभव झाला. आता जर आपण क्रोनॉलॉजी बघितली तर लोहार समाज हा शस्त्र बनवत पण होता आणि युद्ध करत पण होता. त्याच पद्धतीने महाराणा प्रताप यांच्यासाठी लोहार समाजाने शस्त्र बनवली आणि त्यांच्यासोबत युद्ध देखील केलं. पण दुर्दैवाने पराभव झाल्यानंतर त्या पराभवाचं संपूर्ण श्रेय लोहार समाजाने स्वतःवरती घेतलं. फक्त एवढ्यावरच समाज थांबला नाही, त्यांनी 5 शपथा त्या ठिकाणी घेतल्या. त्या अशा आहेत की जोपर्यंत चित्तोडगडला स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत जंगलात किंवा शहरात आम्ही पक्क घर बांधणार नाही, खुल्या आसमानात झोपणार. बरं. दुसरी शपथ अशी होती, दिवा लावणार नाही. आता दिवा रात्री लागतो याचा अर्थ अंधारात राहणार. तिसरी शपथ अशी होती की चित्तोडगड किल्ल्यावरती जोपर्यंत देशाला स्वातंत्र्य भेटत नाही तोपर्यंत येणार नाही. चौथी शपथ अशी होती की त्यावेळेस हौद होते, त्यात पाणी हापसायचे, तर ती पाणी वर काढणारी दोरी असायची, ती दोरी आम्ही कधी सोबत ठेवणार नाही. आणि 5वी शपथ अशी होती की आम्ही पलंगावर झोपणार नाही, खालीच झोपणार. मग त्याच काळापासून लोहारांना गाडिया लोहार देखील उपमा पडली. म्हणजे जो समाज कधी दिवा लावत नाही किंवा घरात राहत नाही आणि काठेवर झोपत नाही, तो गाडीवरच कंटिन्यू सतत प्रवासात आहे, तो गाडिया लोहार. अशी उपमा लोहार समाजाला पडली. आणि सांगायचं झालं तर स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत लोहार समाजाने ही शपथ पाळली, ह्याचा आम्हाला गर्व आहे आणि अभिमान देखील वाटतो की समाजाने एवढ्या कठीण परिस्थिती काढून आपला शब्द पाळला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 16 एप्रिल 1955ला पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी लोहार समाजाला चित्तोडगड किल्ल्यावरती आमंत्रित केलं. संपूर्ण देशभरातील लोहार समाज या ठिकाणी आमंत्रित केला गेलेला होता आणि लोहार समाजाला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आमंत्रित करून आव्हान केलं की तुम्ही आता तुमच्या शपथा तोडा, आपला देश स्वतंत्र झालेला आहे. भारतातल्या 8 राज्याचे 8 मुख्यमंत्री चित्तोडगडच्या 8 दरवाज्यावरती
लोहार समाजाच्या स्वागतासाठी उभे केलेले होते. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. ह्या ऐतिहासिक घटनेला इंटरनॅशनल मीडियाने पण दखल घेतली होती. अशा ह्या 5 सप्ताह आहेत आणि त्या स्वातंत्र्यापर्यंत टिकल्या. पण याचा एक ड्रॉबॅक पण आहे की त्याच्यामुळे समाज मागं पण गेला. ते असं की समाज मग पुढे जाऊच शकला नाही. कारण जर एखादा समाज स्थिर आहे तर त्याला बाकीच्या गोष्टी सुचतात. पण जर एखादा समाज फिरतीवर आहे तर तो फक्त उदरनिर्वाहाच्याच गोष्टी भेटेल याच आशेवरती असतो. बरोबर. त्याच्यामुळं समाज कुठंतरी मागं गेला. पण आम्हाला याचं दुःख नाही, पण याचा अभिमान जरूर आहे की बाबा समाजाने महाराणा प्रताप यांच्यासाठी आणि देशासाठी स्वाभिमान राखला. आतापर्यंत तुम्ही भरपूर आपल्या समाजाचा इतिहास सांगितला, युद्धही सांगितलं, युद्धासाठी जे शस्त्र दिलं ते पण सांगितलं. आत्ता समाज ज्या स्थितीला आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? कोणत्याही समाजाची आपण जर परिस्थिती बघायची असेल तर सामाजिक, आर्थिक, राजनीतिक आणि शैक्षणिक या गोष्टींवरती आपण समाज कोणत्या लेवलला आहे बाबा ते आपल्याला कळतं. लोहार समाजाचे एक सदस्य म्हणून किंवा समाजाचं एक संस्था चालवणारा किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून जर बघायचं झालं तर लोहार समाज हा या गोष्टींवरती उतरत नाही. कारण समाजाच्या काही ऐतिहासिक ज्या घटना झालेल्या आहेत किंवा सध्या समाजाची परिस्थितीचं मूळ कारण याला जबाबदार गव्हर्नमेंटसुद्धा आहे. समाजाला पाहिजे तेवढ्या सुखसुविधा, इंडस्ट्रियलायझेशन झालं, जो समाजाचा मूळ व्यवसाय होता तो कुठेतरी हिरावून घेतला गेला. नक्कीच. पण त्या जागेवरती समाजाला अल्टरनेट एक मार्ग दिला गेला पाहिजे होता, तो आत्तापर्यंत दिला नाही. समाजाची एक चूक झाली की समाज कोणचंही गव्हर्नमेंट असो त्या गव्हर्नमेंटकडे एक आशेच्या नजरेने बघत राहिला. पण आता आम्हाला एक गोष्ट कळाली की जोपर्यंत आम्ही हात जोडलेले सोडणार नाही तोपर्यंत कोणतंही राज्य सरकार असो आमच्यासमोर हात जोडणार नाही. त्याच्यामुळं आता समाज पण जागरूक होत आहे आणि माझ्यासोबत आणि आपल्या संस्थेसोबत जोडत आहे आणि स्वतःच्या न्याय हक्कासाठी काही गोष्ट मागणं हे काही चुकीचं नाही. नक्कीच. संविधानाने अधिकार दिला आहे, परंतु एक रचनाच अशी झालेली आहे समाजाची की जोपर्यंत आपण मागत नाही ना किंवा जोपर्यंत आपण बळाचा वापर करत नाही तोपर्यंत समाजात काही भेटणं हे अशक्य आहे. याचं उदाहरण लोहार समाजच आहे. कारण स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत लोहार समाजाने गव्हर्नमेंटकडं, शासनाकडं नुसतं आशेच्या नजरेनेच बघितलेलं आहे. त्याचा काय परिणाम झाला ते आपल्या समोर आहे. याचा अर्थ काय की आपल्याला कुठंतरी आपली अप्रोच बदलावी लागणार आहे आणि समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी लढणं आवश्यक आहे. हे पण सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते आम्ही करणार. बरं, मला असं विचारायचं आहे, आत्ताही याच्या आधी पण भरपूर संस्था तुमच्या समाजासाठी काम करत होत्या, तुमच्या समाजातील आत्ताही आहेत. मग आपण एक नवीन संस्था काढावी अशी संकल्पना का डोक्यामध्ये आली? बघा, समाज खूप मोठा आहे. आता मराठा समाज झालं, वंजारी समाज झालं किंवा इतर आपण बाकीचे समाज बघितले तर त्या समाजांमध्ये देखील एकच संस्था कार्यरत नाही आहे. त्या मानाने लोहार समाजामध्ये तरी कमीच संस्था आहेत. माझी तर अजून इच्छा आहे अजून संस्था, अजून समाजासाठी लढणारे कार्यकर्ते वर आले पाहिजे. समाज खूप मोठा असल्यामुळे प्रत्येक जागेवरती हात घालणं, लक्ष घालणं हे शक्य होत नाही. त्याच्यासाठी समाजासाठी लढणारे कार्यकर्ते जर उभं राहत असतील तर अडचण काय? आणि समाजाने देखील हे मान्य केलेलं आहे. आज बऱ्यापैकी किंवा संपूर्ण समाज जेव्हा मी समाजात फिरतो तेव्हा एक मान्यता, एक आपलं एक वनलीनेस म्हणून माझ्याकडं बघितलं जातं किंवा आपल्या संस्थेकडं जे संस्थेचे कोर कमिटीचे सदस्य आहेत किंवा संस्थेमध्ये काम करणारे मेन लाईनमध्ये लोक आहेत त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळं संस्था या जास्त असणं हा मूळ मुद्दा न राहता समाजाचं किंवा समाजातील सदस्यांचं, लोकांचं काम होणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. ही आपली जी संस्था आहे
ही कशा पद्धतीने कार्य करते नक्की? एखादा मुलगा आहे, लहान मुलगा, आणि त्याला जर समजा शाळेत जायचं असेल तर तो काय करणार, पहिले कपडे घालणार शाळेचे, बॅग घेणार, परत तो प्रवास पूर्ण करणार शाळेपर्यंत जाण्याचा तोच मार्गाने, नंतर शाळेत जाणार. तर त्याला एक प्रोसेस आहे आणि त्याच प्रोसेसप्रमाणे आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. जसं की पहिले तर कार्यशाळा घेणं, बॉडीच्या संस्थेची जी बॉडी आहे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय आणि गावस्तरीय लोकल, त्या संस्थेच्या रचनेमध्ये जे लोक आहेत त्यांची एक कार्यशाळा घेणं रेग्युलर बेसिसवरती. त्याचा फायदा असा होतो की ग्राउंड लेवलवरती समाजाच्या समस्या काय आहेत ते आम्हाला कळतं. दुसरं म्हणजे समाजातील महिला आहेत, त्या महिलांना आपण आपल्या अपलिफ्ट कसं करू शकतो त्याच्या दृष्टीनं आम्ही काही उपाययोजना करतो. जसं की देवदर्शनाची यात्रा काढणं. तर मग महिलांना कुठेतरी बाहेर फिरल्यानंतर एक प्रसन्न वाटतं किंवा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. 4 दिवारीमध्येच राहणं आणि थोडं बाहेर फिरणं याच्यामध्ये खूप फरक आहे. स्पोर्ट असन, खेळ असन, तर खेळामध्ये लोहार समाजातील विद्यार्थी किती आहेत बाबा, त्यांना काही मदत लागते का, ती पण आमची संस्था काम करते. आणि असे कित्येक खेळाडू आहेत जे समाजाच्या माध्यमातून वर जात आहेत किंवा करिअर घडवत आहेत. जे समाजातील प्रस्थापित लोक आहेत त्यांना आम्ही समाजासोबत किंवा संस्थेसोबत घेत आहोत, जेणेकरून त्यांनी देखील समाजातील इतर घटकांना आपल्यासोबत घेतलं पाहिजे. हा देखील आमचा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरत आहे आणि अशा पद्धतीने संस्थेचे कार्य आम्ही करत आहोत. आपण अजून एक प्रयत्न करत आहोत की एक पोर्टल निर्माण करायचं. ते एक प्लॅटफॉर्म असेल, त्याच्यामध्ये सर्व समाज बांधव हे त्या ठिकाणी ॲड असतील आणि त्यांना केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो उपाययोजना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचतील. NTDसाठी काय काय उपाययोजना आहेत, महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि उद्योग जगतासाठी किंवा लोनच्या असतील, त्या ज्या पोर्टलमध्ये आपण जर लोकांपर्यंत पोहोचवलं तर लोकांना मग माहिती घेण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण होईल. याने देखील आपण समाजाला एकवट करून किंवा समाजापर्यंत पोहोचून समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाला एक रॅपिड वर आणायचं असेल, त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग हा शिक्षण आहे. शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. गावखेड्यातले जे विद्यार्थी आहेत जे आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून बघत असतील, ऐकत असतील, तर त्यांना माझं एकच सांगणं आहे की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिन तोच गुरगुरणार. महात्मा फुले यांची देखील एक खूप सुंदर वाक्यरचना आहे, मी तुम्हाला सांगतो की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एका अविद्येने किती अनर्थ केले. हे असं का म्हटले असतील बरं? की विद्या नाम नरस्य रूपमधिकम पृच्छन्न गुप्तम धनम, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुनाम गुरु, स्वदेशे पूजिते राजा, विद्वान सर्वत्र पूजिते. म्हणजे जो राजा आहे त्याला त्याच्या राज्यातच किंमत असते, पण जो विद्वान आहे त्याला सर्वत्र पूजलं जातं. तर हे विद्या हे जे बळ आहे, जी ताकद आहे, ती आपल्या अंगामध्ये प्रत्येकाच्या पाहिजे. तेव्हाच आपले सगळे अवगुण बाजूला सरून ती एक आपल्या कर्तृत्व घडवण्याचं काम ती विद्या करत असते. त्याच्यामुळं मला सर्वांना एक आवर्जून विनंती आहे, शिक्षण कधी सोडू नका. आपली संस्था जी आहे ती जे बॅकवर्ड आहेत सध्याच्या कंडिशनला, जे शिक्षण अफोर्ड करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी देखील काम करत आहे. तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता, आहे ना. जो करायचा असेल तर कित्येक मार्ग आहेत. आपली संस्था नाही, अजून किती संस्था आहेत जे शिक्षणाला प्राधान्य देतात. शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि ते केलंच पाहिजे. समाजाने शिक्षणाला भर दिलाच पाहिजे. की लक्ष्मण हाके साहेब यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, लक्ष्मण हाके सर जे आहेत त्यांनी OBC साठी जी चळवळ उभा केली आहे ती अतिशय प्रेरणादायी
आणि एक एक सामाजिक कार्यकर्त्याला एक बळ देणारी आहे, असं मी का म्हणतोय? कारण लक्ष्मण हाके सर आणि यांचा आणि माझा संबंध हा लहान मोठ्या भावासारखा झालेला आहे. आता कित्येकदा आम्ही मुंबईला एक सोबत गेलो मीटिंगसाठी, तर एक सोबत राहून एक माणसाची ऊर्जा असते ती कळते आपल्याला, किंवा त्याचे विचार असतात ते आपल्याला कळतात. तर असं जाणवतं की व्हिजनरी माणूस आहे आणि खरंच ओबीसी समाजाबद्दल त्याला एक तळमळ आहे. जे काम करत आहेत ते नक्कीच समाजासाठी किंवा ओबीसी समाजासाठी फायदेशीरच ठरत आहे आणि त्यांच्या कामासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. मराठा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी जरांगे पाटील त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नेता कोणचाही असो, तो एक विचार घेऊन चालत असतो. ते त्यांची लढाई लढत आहेत. लक्ष्मण हाके सर त्यांची लढाई लढत आहेत आणि जर सुबोध घोडके ते त्याची लढाई लढत आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की सगळे एक ध्येय घेऊन चाललेले आहेत आणि ते त्या मार्गाने चालत आहेत. असं मी कुठंतरी ऐकलं होतं की विरोध हा विचारांचा असावा, व्यक्तिगत नसावा. ते त्यांची लढाई लढत आहेत आणि त्यांना देखील शुभेच्छाच. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जात समाज या सर्व गोष्टी पुढे येतात ना, तेव्हा प्रामुख्याने एक शब्द समोर येतोच, तो म्हणजे कुठल्या जातीला किती आरक्षण आहे आणि त्याचा त्या जातीला काय फायदा होतो आहे. आज फक्त महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये सुद्धा जास्तीत जास्त आंदोलनं कशामुळे होत असतील तर ते आरक्षणाच्यामुळे होतात. बरोबर. तर आपला जो लोहार समाज आहे हा कुठल्या आरक्षणात मोडतो आणि त्याचा नक्की फायदा काय होतोय? आता जे मराठी समाजाला आरक्षण भेटले तर त्याचा काही प्रॉब्लेम लोहार समाजाला येतोय का? प्रॉब्लेम तर येणारच. म्हणजे असं कुणाला टोचून बोलण्यासारखं मी बोलत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. प्रॉब्लेम तर येणार. जरी महाराष्ट्रामध्ये लोहार समाज हा NTB नॉमिनल ट्राईबमध्ये मोडत असेल तरी केंद्राच्या ज्या परीक्षा आहेत, केंद्राचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये मग लोहार समाज ओबीसीमध्येच येतो ना. मग ओबीसीमध्ये आल्यामुळं कॉम्पिटिशन तर वाढणारच. जो पहिलेच खचलेला आहे, ज्या लोहार समाजाकडं जो मूळतः व्यवसायावर आयुष्य किंवा उदरनिर्वाह करत आलेला समाज आहे, त्यांनी शेती कधी केलीच नाही हो. शेती केली नाही याचा अर्थ काय? शेती नाही आहे समाजाकडं. उरतं काय? गव्हर्नमेंट जॉब किंवा जे स्थानिक काम आहे किंवा जे उरलं सुरलं लोखंडाचं किंवा गाडी लोहारांचं किंवा कारागिरांचं काम आहे. तर मग त्या क्षेत्रातच पुरताच मर्यादित हा समाज राहतो. जर आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर NTBमध्ये जरी असला तरी आरक्षणाचा तोटा तर झालेलाच आहे, हे मान्य करावंच लागते. सहज एक प्रश्न मनामध्ये आला की तुमचं शरीरयष्टी बघितली, आता तुमचं वय पण मला माहिती आहे, तर समाजामध्ये अनेक वडीलधारी माणसं कार्यरत असताना आपलं वय फक्त आत्ताशी 21 आहे आणि समाज आपल्या पाठीमागं येईल असं कशावरून वाटलं? म्हणजे समाजात कार्य करताना वयोमर्यादा कधी या महाराष्ट्राने तरी बघितली नाही. म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण बघितलं, 13व्या वर्षी भीमा लोहार यांची पारख केली ना शिवाजी महाराज, त्यांच्यासमोर तर आपण काहीच नाहीत. आणि लोहार समाज असा आहे की जे वडीलधारी कार्यरत सध्या आहेत त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही संस्था चालवणार. तेच आपल्या संस्थेसोबत येणार, जोडले जाणार. कारण एक धावती ट्रेन असते ना, त्या धावत्या ट्रेनमध्ये सगळ्यांना बसून पार करणं, ज्यांना सगळ्या समाजाची काळजी आहे ते 100% येणार. आणि तसं बघायला गेलं तर सामाजिक कार्यात मी सक्रिय असा पण आहेच. आणि त्याच कार्यातून एक प्रेरणा आली की समाजाचं कुठंतरी आपण काम केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला खोटं नाही वाटणार, मी आत्ताच एक आंदोलन करून आलोय. बघितलं मी स्टेटसला. हा ते काहीतरी हॉटेल बनलं होतं का काय? ते विद्यार्थ्यांचं कॅन्टीन होतं आणि त्यामध्ये निकृष्ट पद्धतीचं जेवण त्या ठिकाणी दिलं जात होतं आणि 4-5 वेळेस त्यांना कंप्लेंट करून देखील काही सुधार नव्हता. मग त्या आंदोलनाचा पवित्र आम्हाला दाखवावा लागला. मग असं समाजकार्यामध्ये काम तर चालूच आहे आणि असं थोडीच आहे की 21 वय कायमस्वरूपी राहणार आहे. माणूस प्रवास करत करतच शिकत असतो
आणि आत्तापासूनच समाज काय आहे, समाज समजून घेत आहे. भविष्यात नक्कीच समाजाला एक नवी दिशा देण्याची काम आमची संस्था करण, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आम्ही करू. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की वयोमर्यादा काय आहे किंवा समाज पाठीमागे उभा राहील का नाही. आणि माझा अशी अप्रोच नाहीच आहे की समाजाला पाठीमागं उभा करायचं आहे. माझं असं मत आहे की समाजाला पुढं नेऊन मी त्यांच्या पाठीमागं चालावं. समाज पुढं गेला पाहिजे तेव्हा मी आपोआप पुढं जाईनच. पण जर असं मनामध्ये ठेवलं की बाबा समाज पाठीमागं गेला पाहिजे तर असं कधी होत नसतं. म्हणजे हेच आंदोलन नाही तर आपले असे कित्येक आंदोलनं चालत आहेत. आता तुम्हाला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे. तर त्या वसतिगृहामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला. आणि याचं कारण पुण्याचा पाऊस तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 2-2 आठवडे सूर्य दिसत नाही. बरोबर. आणि ते हॉस्टेलची लोकेशन अशी आहे की महानगरपालिकेने असं डोकं लावले की त्या हॉस्टेलच्या बाजूलाच डम्पिंग ग्राउंड, म्हणजे कचरा जो पुणे शहरातला येतो त्या जागेत पडणार येऊन. आता सूर्य नाही आणि पाऊस पडतोय, मच्छर, बरोबर, डेंग्यूचे मच्छर खूप वाढले, खूप मोठ्या प्रमाणात वाढले. आणि हॉस्टेलची परिस्थिती अशी होती की खिडक्याला जाळ्या नाही. विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रार करून देखील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कुठलाही चांगल्या पद्धतीचा महानगरपालिका प्रशासन असो किंवा हॉस्टेल प्रशासन असो यांच्याकडून भेटत नव्हता. मग याचा अंत असा झाला की 2 विद्यार्थ्यांना जीव गमावा लागला. आता एवढं सगळं झालं असताना महानगरपालिकेने आणि हॉस्टेल प्रशासनाने हे मॅटर दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. मग आपल्याला सहन नाही होतो. मग आम्ही त्याच्यावर आवाज उठवला. त्यामध्ये पुण्याचे प्रशांत कनोजे असतील, त्यांनी देखील खूप मला मदत केली. इवन अमित साहेब ठाकरे त्यांनी देखील मला खूप मदत केली. आणि एकनाथ शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडून आम्ही मृतकांना त्यांच्या घरच्यांना 15-15 लाख मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिले. आणि त्यांच्या हॉस्पिटलचे जे बिल होतं ते पण आम्ही त्यांना वापस देण्यात यशस्वी ठरलो. आणि मूळ हॉस्टेलचा प्रश्न होता की हॉस्टेलला रिनोव्हेशनसाठी नवीन जाळ्या बसवणं असो किंवा साफसफाई ठेवणं असो, त्यासाठी एक महानगरपालिकेला नवीन बजेट काढावं लागलं. आणि ते हॉस्टेल सुधारण्यासाठी मदत झाली त्या आंदोलनामुळं. असं काही नसतं की काहीतरी समाजकार्य करण्यासाठी किंवा समाजासाठी काहीतरी योगदान देण्यासाठी वयोमर्यादा एवढी असावी असं काय नसतंय. मनामध्ये जिद्द असली आणि भगवंतावर किंवा आपल्या सहकार्यांवरती विश्वास असला तर ते होऊन जातं. एवढं काय त्याच्यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं. आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही समाजापर्यंत कुठला असा मेसेज आहे तो देऊ इच्छिता किंवा समाजाला काय आव्हान करू इच्छिता नक्की? समाजाला एक सेवक म्हणूनच मी काहीतरी बोलू शकतो. आणि माझी एकच विनंती आहे समाजाकडनं की आजपर्यंत आपण जो आपला इतिहास बघितला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जाणवत नाही का की आपण कुठंतरी मागं पडतोय, कोणत्या गोष्टीत मागं पडतोय, याबद्दल आपण विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण सरकार असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्याकडे आशेच्या नजरेने आजपर्यंत बघत आलो, आपल्या आशेवर त्यांनी कुठंतरी आपल्याला निराशाच दिलेली आहे. आणि त्या निराशेचं एकच कारण आहे की आपण कधी आवाज उठवला नाही. आता मी असं म्हणत नाही की घरदार सोडून कुठंतरी आपल्याला आंदोलनच करायचं किंवा आपल्याला काहीतरी मोठा लढाच उभा करायचा, असं काय नाही. एक आपल्यापासून चालू करू की समाजाबद्दल आपल्याला एक आत्मविश्वास, अभिमान, स्वाभिमान बाळगला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या संस्था ज्या आत्ता कार्यरत आहेत, आपली अखिल लोहार समाज विकास संस्था असो किंवा अजून काय असो, त्यांच्यासोबत तुम्ही जोडलं गेलं पाहिजे. त्यांच्याकडून आपण आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या आपल्या भागवल्या पाहिजेत. जसं की समाज मंदिर असो, आपण मागितलं पाहिजे. ते मागितल्याशिवाय भेटणार नाही. कुणी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही समाज मंदिर हे तुम्हाला घ्या बाबा.
असं कधीच होणार नाही, ह्या आशेवर आपण राहिलाच नाही पाहिजे. सांगण्याचा उद्देश असा की बाबा आपण एक आवाज तयार केला पाहिजे, जेणेकरून त्या आवाजाला वाव भेटेल. मी आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो की अखिल लोहार समाज विकास संस्था असो किंवा त्याचे कार्यकर्ते असो, आपण त्यांच्यासोबत जोडले जा, संस्थेसोबत जोडले जा. आपण जेव्हा जोडतो तेव्हा आपली एकी दिसेल आणि त्या एकीचंच फळ आपल्याला मिळणार आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकटा माणूस काहीच करू शकत नाही. जर काहीतरी इतिहास घडवायचा असेल आणि जर नव्या पिढीला चांगले दिवस द्यायचे असेल तर आपल्याला संघटित झालं पाहिजे आणि एकमेकाच्या हाताला हात धरून आपण पुढे गेलं पाहिजे. माझ्या मनामध्ये विश्वास आहे की मी संपूर्ण लोहार समाजाला एका माळीमध्ये आणणार, संघटित करणार. फक्त मला भगवंताने आणि आपली साथ आशीर्वाद पाहिजेत, एवढंच मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. तुम्हाला तुमच्या या कार्याला आणि तुमच्या संस्थेला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही जसं समाजाला आव्हान केलं आणि एवढ्या कमी वयात जे तुम्ही समाजासाठी करताय हे तर खूप मोठं समाजासाठी योगदान आहेच. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि याबद्दल तुमचे आणखी काही डाऊट असतील, काही गैरसमज असतील आणि यात असे काही प्रश्न असतील जे तुमच्या मनात आहेत, ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा.